महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागांतर्गत पाहू शकता ज्या अपात्र शिधापत्रिका आहेत रॅशन कार्ड त्यांची शिधा जी आहे म्हणजेच त्यांचे जे रॅशन आहे हे बंद करून त्यांची जी शिधापत्रिका आहे रॅशन कार्ड हे बंद करण्यात येणार आहे। तर या संदर्भातला शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे। कोणकोणते जे रॅशन कार्ड धारक आहेत शिधापत्रिका त्यांचे रॅशन बंद होऊ शकतं, त्यांचं रॅशन कार्ड बंद होऊ शकतं या संदर्भातली माहिती देण्यात आली आहे। विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये पाहू शकता। यामध्ये अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्याबाबतचं हे शासन निर्णय जो आहे जाहीर करण्यात आला आहे 4 एप्रिलचा आहे। पाहू शकता यामध्ये डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे। यानुसार पाहू शकता प्रस्तावना तुम्ही चेक करू शकता डिटेलमध्ये। तर प्रस्तावनेनुसार शासन निर्णय काय आहे तो पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात। शासन परिपत्रक जे आहे यानुसार शासन निर्णय जो आहे केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत। यामध्ये लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था नियंत्रण आदेश 2015 मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे आणि सद्यस्थितीत राज्यात देशात देण्यात आलेल्या अंत्योदय प्राधान्य कुटुंब लाभार्थी केशरी आणि शुभ्र या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबवण्यात यावी आणि सदर शोध मोहीम अंतर्गत पाहू शकता अंत्योदय अन्य योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांसाठी शासनाने उपरोक्त संदर्भातील शासन निर्णयावे विहित केलेली निकषांतर्गत खालील कार्यवाही करायची आहे। आता निकष काय आहेत ते माहीत आहेत आपल्याला, कार्यवाही काय होणार आहे हे सुद्धा पाहून घेऊयात। निकषामध्ये देण्यात आले होते पाहू शकता पात्र लाभार्थ्यांचे निकष जे आहेत हे निश्चित करण्यात आले आहेत। तसेच प्राधान्य कुटुंबाच्या योजनेचे पात्र लाभार्थ्यांचे निकष सुद्धा यामध्ये या अगोदर निश्चित करण्यात आले आहेत। तर यानुसार काय कारवाई जी आहे ही होऊ शकते यामध्ये पाहू शकता सध्याच्या शिधापत्रिका धारकांकडून माहिती घेतली जाईल। राज्यातील प्रत्येक शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिकांची प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी केली जाईल। त्यानंतर तपासणी करण्यासाठी विभागातील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील यामध्ये रास्तभाव अधिकृत शिधावाटप दुकानदार यांच्यामार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेल्या शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल। त्यानंतर पाहू शकता रास्तभाव दुकानदार अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित रास्तभाव दुकानास जोडलेल्या शिधापत्रिका धारकांकडून माहिती भरलेले फॉर्म सोबत जोडलेल्या हमीपत्रासह स्वीकृत करून अर्जदारास स्वाक्षरी व दिनांकासह पोच देण्यात येतील। त्यानंतर पाहू शकता यामध्ये फॉर्म भरून देताना जे शिधापत्रिका धारकांनी ते त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा जोडणं आवश्यक आहे। यामध्ये जे ओळखपत्र आहे ते जोडणं आवश्यक आहे। या पद्धतीने पाहू शकता अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यापैकी योजनेत लाभार्थी असेल त्या अनुषंगाने शासन निर्णय हे 2 आहेत। या निकषानुसार आवश्यक कागदपत्र त्यांनी सादर करणं आवश्यक आहे आणि शिधापत्रिका धारकास त्याची माहिती कळवणं सुद्धा आवश्यक आहे। तर ही पाहू शकता वरील कार्यवाही ही 1 महिन्यामध्ये म्हणजे 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करायची आहे असं सांगण्यात आलं आहे आणि त्याच्यानंतर आलेल्या माहितीची तपासणी केली जाईल। तपासणी करून सुद्धा पाहू शकता यामध्ये वरीलप्रमाणे कार्यवाही करताना दक्षता कशी घ्यायची आहे पूर्ण डिटेलमध्ये जी कार्यवाही कशी करायची आहे शासनासाठी हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे। आणि यानंतर अशा पद्धतीचे अपात्र ज्या शिधापत्रिका असेल रेशन कार्ड त्यांचं शिधापत्रिका रॅशन कार्ड जे आहे हे अपात्र बंद करण्यात येईल कॅन्सल करण्यात येईल। या पद्धतीने यामध्ये माहिती देण्यात आली आहे। पाहू शकता अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम अंतर्गत रद्द केलेल्या शिधापत्रिकांचा तपशील या पद्धतीने जिल्हानिहाय जारी केला जाईल तो शासनाकडे दिला जाईल। अशा पद्धतीने हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे। यामध्ये पाहू शकता शिधापत्रिकाची तपासणी नमुना याचा फॉर्मॅट नमुना सुद्धा देण्यात आलेला आहे। यानुसार ती तपासणी आहे प्रक्रिया केली जाणार आहे याबद्दलची माहिती दर्शवण्यात आली आहे। शासन निर्णय टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे। त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।